ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। मुंबईत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 5 दिवस आंदोलन केलं। मंगळवारी अखेर त्यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य झाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं। जरांगेंनी केलेल्या मागण्यांपैकी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतला आहे। मराठा आंदोलकांवरील गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेतले जातील, असे लेखी आश्वासन राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आले। गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की जर मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यायचे असतील तर इतर सर्वच आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या। अंतरवाली पोलिसांना मारहाण झाली अशा प्रकारचे गुन्हे मागे घेतले तर आम्ही पाहून घेऊ। मी पोलिसाचा मुलगा म्हणून सांगतो की पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेता येत नाही। सरकार हे गुन्हे मागे घेऊ शकत नाही। असे गुन्हे मागे घेण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यायला लागते। मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेतल्यास मी न्यायालयात जाईन, अशा शब्दात गुणरत्न सदावर्ते यांनी इशारा दिलाय। राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करताना सदावर्ते म्हणाले की जरांगेंनी सचेत विवेकबुद्धी जागृत ठेवून GR मधील शेवटच्या ओळी वाचाव्यात। गॅझेट पब्लिश होतं त्या दिवशी कायद्यासारखं असतं, पण या नोंदीच्या आधारे एका वर्गाला दुसऱ्या वर्गात नेता येत नाही। आरक्षण कायद्याला निष्भ्रम करता येत नाही। हे विखे पाटलांना माहीत नाही का? जरांगेंना गावी पाठवण्यासाठी त्यांना थंड गोळा म्हणून हा GR दिलाय, असं विधान सदावर्ते यांनी केले।